नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सरळ व्याज या महत्त्वपूर्ण प्रकरणाला सुरुवात केली आहे. या अगोदर आपण सरळ व्याज या टॉपिकवर 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. यानंतर हा आपला 3रा क्रमांकाचा व्हिडिओ असणार आहे. या ठिकाणी आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून सरळ व्याजाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर चला कोणतीच वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, भारतने एका व्यापाऱ्याकडून 50,000 रुपये 3% दराने घेतले. जर भारतला 7,500 रुपये सरळ व्याज आले किंवा मिळाले असेल तर भारतने ती रक्कम किती वर्षासाठी घेतली होती? या ठिकाणी भारत नावाची एक व्यक्ती आहे. या व्यक्तीने व्यापाऱ्याकडून 50,000 रुपये घेतलेले आहेत 3% दराने आणि या रकमेवर त्याला एकूण 7,500 रुपये इतकं व्याज मिळालं, म्हणजे सरळ व्याज मिळालं. मात्र या ठिकाणी आपल्याला ती रक्कम म्हणजेच 50,000 रुपये ही रक्कम त्याने किती वर्षासाठी घेतली असं विचारण्यात आलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र नेहमी पाठ असावं लागतं. या ठिकाणी सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदस्थानी 100 या प्रकारचं सूत्र आपलं पाठच हवं. त्यानंतर दिलेल्याप्रमाणे आपण किमती टाकून घ्यायच्या. सरळ व्याज म्हणजेच व्याज या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 7,500 रुपये. दिलेली किंमत आपण सरळ व्याजच्या ठिकाणी टाकली. त्यानंतर म्हणजे मुद्दल दिलेली आपल्याला 50,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर दर दिलेला आहे आपल्याला 3% आणि क दिलेला नाही म्हणून हा क कालावधी वर्ष जसेच्या तसं लिहिलं. त्यानंतर छेदस्थानी 100 दिलेले आहेत. बघा, या ठिकाणी आपण किमती टाकून घेतल्या. त्यानंतर पुढील स्टेप करायची काय, तर हे 7,500 रुपये जसे तसे ठेवायचे, म्हणजे सरळ व्याज जसंचं तसं ठेवायचं. त्यानंतर गुणिला हा 100 या ठिकाणी भागेल आहे तो बरोबरच्या इकडे येताना गुणिला करायचा. त्यानंतर छेदस्थानी हे वरचे जे अंक आहेत 50,000 गुणिला 3 यातील संख्या इकडे आणायच्या आणि क म्हणजे कालावधी तिकडे ठेवायचा. मग या ठिकाणी 50,000 गुणिला 3 या संख्या आहेत त्या बरोबरच्या इकडे येताना त्यांना छेदस्थानी घेऊन या. हे 50,000 गुणिला 3 आणि इकडे आपला उरला क. ठीक आहे. पहा, या ठिकाणी 7500 हा भागेला होता, बरोबरच्या इकडे येताना गुणिला झाला आणि ही वरची जी संख्या आहे 50,000 गुणिला 3 ही आपण छेदस्थानी ठेवली आणि क, कारण क आपल्याला काढायचा होता म्हणून आपण या उजव्या हाताने ठेवला. ठीक आहे. आता यानंतर आपली पुढची स्टेप, यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असते. मग बघा, कॅल्क्युलेशन करताना हे 2 शून्य कॅन्सल झालेत, हे 2 शून्य कॅन्सल झालेत, हे 2 शून्य परत कॅन्सल झाले, हे 2 शून्य परत कॅन्सल झाले. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही 5 आणि 3चा गुणाकार करून 15ने सुद्धा या 75ला भागू शकतात किंवा 5च्या कसोटीने याला भागू शकतात किंवा 3ने सुद्धा याला भाग जाऊ शकतो. ठीक आहे. आता हे कशा प्रकारे सोडवायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. या ठिकाणी मी 5ची कसोटी घेतो. 5 1 5, त्यानंतर 5 1 5 म्हणजे 7तून जर 5 गेले तर या ठिकाणी 2 उरतात आणि 2वर जर 5 घेतलात तर 5 5 25. ठीक आहे. 5ने या 75ला भाग दिल्यावर उत्तर आलं 15. ठीक आहे. परत 3 1 3 आणि 3 5 15. ठीक आहे. 3 1 3 3 5 15 म्हणजेच याचा अर्थ 3ने सुद्धा या 15ला भाग गेला, त्या ठिकाणी 5 हे उरलेत. आता या ठिकाणी 1 उरला, छेदस्थानी 1 आणि इकडे सुद्धा 1 उरला आणि छेदस्थानच्या एकाला काही व्हॅल्यू नसतं, महत्त्व नसतं, म्हणून क बरोबर या ठिकाणी 5 गुणिला हा 1 5 1 5 आणि हे आपल्याला क म्हणजेच वर्ष आलेले आहेत म्हणून या ठिकाणी वर्षे. ठीक आहे. म्हणजेच कालावधी आला आपला एकूण 5 वर्ष. याचा अर्थ भारतने त्या व्यापाऱ्याकडून 50,000 रुपये 3% दराने घेतले आणि ते 5 वर्षासाठी घेतले होते आणि त्यावर 7,500 रुपये सरळ व्याज आले होते. पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे.
दीप्तीने बँकेकडून 40,000 रुपये 5% दराने घेतले. जर दीप्तीला 12,000 रुपये व्याज भरावे लागले असल्यास दीप्तीने किती वर्षाकरिता रक्कम वापरली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 40,000 रुपये दीप्तीने बँकेकडून घेतलेले आहेत, 5% दर दिलेला आहे आणि तिला या सर्वांवर 12,000 रुपये हे व्याज मिळाले आहे. म्हणजे हे व्याज तिने भरलेलं आहे. याचा अर्थ तिने ही जी रक्कम आहे 40,000 रुपये किती वर्षासाठी वापरली होती किंवा किती वर्षाकरता वापरली होती हे तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून शोधून काढायचं आहे. ठीक आहे. मागच्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आहे. दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तुम्ही हे सोडून बघा आणि आलेलं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रमैत्रिणींना, शिवाय स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, मंथनला बसणाऱ्या सर्व परीक्षांना बसणाऱ्या, तसेच नवोदय आणि शिष्यवृत्तीला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.